वेरूळ येथे सुरेश बोरसे नावाच्या शिक्षकाची वाळू माफिया आणि गुंडांनी आणि पोलिसांनी हत्या केली. आरोपी फरार, काही जणांना अटक. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी देखील फरार. आमदार प्रशांत बंब. लोक टीका करत आहेत. घटना घडून किती तास उलटलेले आहेत, परंतु प्रशांत बंब यांना, या निष्पाप निस्पृह सुरेश बोरसे या शिक्षकाचा बळी गेल्यानंतर नातेवाईकांना भेटण्याचं काही सौजन्य दाखवता आलेलं नाही त्या कुटुंबाला भेटण्याचं. आता तुमची भूमिका आहे, शिक्षकांसंबंधी तुमचं काहीतरी परखड बोलणं असतं. तुम्ही अतिशय अभ्यासू आमदार आहात. केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या योजनांचा मतदारसंघामध्ये भडीमार करत असता. निवडून येण्यासाठी सामदंड भेद वगैरे सगळं तुम्ही वापरता. आणि ज्या वेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तुम्ही कुठे आहात असा प्रश्न लोक विचारत आहेत. एकटे प्रशांत बंब या गोष्टीला जबाबदार आहेत का? त्यांचा याच्यामध्ये कुठं थेट सहभाग आहे का? तर अजिबात नाही. पण अशाच वेळेला कळतं की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, कोणीही असेल, मग तुमचे मग काय, बोरसे कुटुंबातला कोणी पदाधिकारी आहे का राष्ट्रवादी मधलं, मग कोण कुठलचं आहे, हे बघून जर तुम्ही तुमचं कर्तव्याचं पालन करू इच्छित असाल तर ते पूर्ण चूक आहे, अशी भावना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. कारण की घटना तेवढी गंभीर आहे. हे मी यासाठी आधी सांगितलेलं आहे. गोदावरीच्या पात्रामध्ये, आणि महाराष्ट्रात गोदावरीच काय, जेवढ्या काही नद्या त्या वाळू उत्खनन, गौण खनिज वगैरे वगैरे जे काही अक्षम्य अशी लूट केली जाते. पोलीस, महसूल अधिकारी, तलाठ्यापासून अगदी मोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत, राजकारणी तर आहे, लोकप्रतिनिधी, पोलीस आहेत, हे सगळे मिळून व्यवस्थितपणे लुटत असतात. तुमचं पैठण घ्या, वैजापूर घ्या, वाटेल त्या ठिकाणी घ्या. आता वैजापूरमध्ये मे महिन्या म्हणजे 8-15 दिवसापूर्वीच एका वाळू माफियाने शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या. ही घटना घडलेली आहे. मग पोलीस काय करतात आहे, मस्त आपलं काय, या गुंडांना पोसायचं. आता याच्यामध्ये जो आहे रवींद्र आवारे, हा वैजापूरच्या पोलिसांच्या दृष्टीने हा तसा गुन्हेगार आहे. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हेगार आहे. त्यांनी एका खुनाच्या आरोपात त्याला अटक झालेली होती. तो वाळू माफिया आहे, तो दारूचे धंदे करतो, अनेक गोष्टी आहेत. आणि या प्रकरणामध्ये तो फौजदार आणि कॉन्स्टेबलला घेऊन वेरूळला आला, कारण की त्यांनी संदीप आवारे याच्या विरुद्ध तक्रार केलेली की संपत्तीमधलं त्यांचं काही भांडण. आता त्यांचं काय भांडण असेल काय वगैरे तो भाग वेगळा आहे. त्या संदीप आवारेचा शोध घेण्यासाठी रवींद्र आवारे या गुंड फिर्यादीला सोबत घेऊन पोलीस, वैजापूरचे पोलीस वेरूळला येतात. वेरूळच्या पोलिसांना काही सांगत नाहीत. वेरूळच्या पोलिसांना देखील काही देणं घेणं नाही रात्री काय घडलेलं आहे, काय घडतंय. इकडं हकनाक बळी गेला तो निष्पाप सुरेश बोरसे यांचा. त्याच्याबद्दल काय, त्यासंबंधी आपण विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे किती प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत. आमचं गौण खनिज धोरण काय असणार, कायदा काय असणार आहे, फलानं काय असणार आहे, यू करणार आहे, त्यो करणार आहे. विधिमंडळामध्ये ज्या ज्या वेळेला प्रश्न येतात त्या त्या वेळेला ते समोर येतात. आता महाराष्ट्रामध्ये एकूण जी परिस्थिती आहे या वाळू माफियांच्या संदर्भामधली, ती अतिशय भयानक आहे. हे सांगितलं पाहिजे.
कारण पोलीस असं धाडस कसं करू शकतात? ज्या म्हणजे आपण दुसऱ्या ठाण्याच्या हद्दीमध्ये शिरतोय, आपण त्या पोलिसांना सांगत नाही काही, आणि जो आरोपी अनेक गुन्ह्यांसंबंधी आहे आणि तो भला आता फिर्यादी आहे, त्या फिर्यादीला सोबत घेऊन हे फरार, ज्याच्या विरुद्ध फिर्याद यांनी दिलेली आहे, त्या फरार आरोपीला शोधायला पोलीस याच्या मदत आहे. हे घडलेलं आहे. त्याचे व्हिडिओ आलेले आहेत. तो कोण कॉन्स्टेबल, काय नाव त्याचं, ते एकनाथ नागरगोजे, तो म्हणतो मी फौजदार आहे. आणि तो रुबाबात सांगतोय कुणाला? ज्या बोरसे कुटुंबातल्या त्या दोन मुली, प्रेरणा कादंबरी, त्या मुलींना, त्या मिसेस बोरसे यांना सांगतोय दमदाट्या करून, मी फौजदार आहे. मग मी फौजदार आहे, मग तू ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याच्या फिर्यादीनुसार त्याच्या मागे पुढे का घुटमळ, त्याची एवढी काय त्याची गुलामगिरी करतोय? तू कशाला तिथं आला? तुला तिथे वेरूळच्या पोलिसांना सांगता येत नव्हतं का? किंवा त्यांना बरोबर घेऊन तो कोण संदीप आवारे त्याचा शोध घेता येत नव्हता का? मग तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या कर्तव्यदक्ष नागरिकाने, मग तो शिक्षक आहे का अजून कुणी असेल, त्यांनी जर विचारलं तुम्हाला, हे नुसतं पोलीस लिहिलेली गाडी आहे लाल अक्षरामध्ये, काय समजायचं? आणि साध्या वेशातले पोलीस पुन्हा तिथं तुम्ही येताय, चौकशी करताय, तुम्हाला विचारतात ते सुरेश बोरसे की तुम्ही कोण आहात, तुमचं ओळखपत्र दाखवा. तुम्हाला एवढं राग यायचं कारण काय? तुम्ही त्या माणसाला, त्या सुरेश बोरसेंना गाडीमध्ये कोंबता. आणि जे खरं तर त्या रवींद्र आवारेच्या बाबतीत तुम्ही करायला पाहिजे, जो तुमचा लाडका फिर्यादी, ते तुम्ही संदीप बोरसेन, सुरेश बोरसेंवर बरसले. त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना मारहाण केली. त्यांचा भाचा, त्यांचं कुटुंब आक्रोश करताय बाहेर, तरी तुम्हाला काही दयामाया आली नाही. आणि मग तिथं ज्या वेळेला व्हिडिओ ते सगळेजण काढायला लागतात, त्यावेळेला तुम्ही तिथं रुबाबात एक जण तोंड लपवतोय. आणि मग त्याच्यामध्ये तोंड लपवणारा जो आहे, तो जो आवारे आहे, त्या आवारेचे लाड अंबादास दानवे यांनी सांगितलंय की पोलीस अधिकारी कसे करतात, त्याला पेढे भरव, त्याचा वाढदिवस साजरा कर. ते फोटोज त्यांनी प्रसारित केलेले आहेत. लाज वाटायला पाहिजे, पण आम्हाला लाज वाटत नाही. आम्ही कोण आहे? आमची जीभ हातभर बाहेर येते आणि खंडना मिळतात आम्हाला. मग अशा वेळेला आपलं राजकारण, समाजकारण, आपल्याला जे काय, कोण कोणत्या पक्षाचं, हे सगळं बाहेर ठेवून आपल्याला कर्तव्यदक्षपणा आणता येत नाही. दुर्दैव आहे. आणि अशा असंख्य घटना घडत असतात. जसं आता ही वैजापूरची एक घटना, जसं सुरुवातीला सांगितली, वैजापूर तालुक्यातील बाबुळ गाव गंगा परिसरात बेकायदेशीर वाळू तस्करीचा पुन्हा एकदा रक्तरंजित चेहरा समोर आलेला आहे. ही बातमी मागच्या आठवड्यातली, 15 दिवसावर, 15 दिवसांपूर्वीची. गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या एका शेतकऱ्यावर तस्कराच्या टोळीने बेदम मारहाण करत थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे गोळीबाराचा मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे हा श्रीरामपूर नगर परिषदेचा अपक्ष नगरसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दाभाडे हा चर्चित निलेश शेंडके हत्या प्रकरणातील फरार आरोपी असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तक्रारदार शेतकरी शनिवारी रात्री आपल्या शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता गोदावरी नदीपात्रातून मोठा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाहणी केली असता 10 ते 15 जणांचा जमाव दांडके घेऊन अवैध वाळू उपसा करत असल्याचे दिसले. त्यांनी विचारले की त्याच्यावर गोळ्या झाड. हे वैजापूरचे यांच्या काय करतात आहे. आणि ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या आवाऱ्याला घेऊन इकडे तिकडे फिरतात आहे. त्याच्यात त्या बोरसेचा बळी गेलेला विचार. आता काय करणार आहे? आता अहवाल येतील, चौकशी होईल, परंतु गेलेला जो जीव आहे तो काही परत येणार नाही. पण निदान आम्ही सगळं बाजूला ठेवतोय, आमचे हप्तेखोरी, आमचं पोट भरतच नाही, ते सगळं बाजूला ठेवून आम्ही खरंच कारवाई करू का?
हा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रशांत बम तुम्ही कुठे आहात असा प्रश्न वेरूळचे लोक विचारत आहेत. त्यांना भेटाल अशी अपेक्षा आहे. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य, आपली याच्यातली मते आवडली असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.